मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आपण आता ब्लॉगची सुरुवात करूया. सकाळी यासाठी सुरुवात नाही केली की नळ आलेले, गुढी उभारायलाच खूप उशीर झालेला, त्याच्यामुळं पुढं आहे क्लिप. कंटिन्यू आपला व्हिडिओ वॉच करा. आत्ताच देवपूजा केली बघा, नळ आले त्याच्यामुळं आज लेट झालं. छान केली ना. आता फास्टमध्ये माळ जपून घेते. ते तर एक छोटीशी रांगोळी काढते. रांगोळी अशी शॉर्टकटच काढली आता. चांगलं दिसायला मस्त वाटायला, तशी जरा प्रसन्न वाटायला. हे बघा माझ्या कुरड्या, कालची क्लिप आहे बरं का ताईंनो ही, आणि मी करून आणल्या, घरी नाही केल्या. गेले मामा येऊन गेले आमचे, दूध तापायला ठेवलं आणि हा गुढीसाठी नैवेद्य. मग तेवढीच काढतो आम्ही बी कोणती भारी काढितो. केलेली मेथीची भाजी आहे आणि इथं कोंडोळे आणि ते. चला या जेवायला. चिवडा आणला मस्त प्राचीनी, जेवण करतो आता, खूप भूक लागली. आणि मला आसरा आहे ना, त्याच्यामुळं पहिली कैरी मी आसराला म्हणजे हे केली आणि नंतर खाणार आहे. पापडासाठी डाळ भिजत टाकली मुगाची, पण याच्यात खूपच दाटली, दुसऱ्या एका भांड्यात शिफ्ट करावं लागेल. ही आज नळ पण येणार आहे, म्हणलं मोकळ्या पाण्यात धुवून घ्यावं ही, कारण आता उन्हाळ्यामुळे थोडं पाणी कमी येऊ लागलं ना बोरला. धुतली बाई मी आत्ताशी, अजून एवढी धुवायची राहिली, त्यात एवढी घाण निघली. पाणी असं फेस फेस झालं. माशा खूप होतात याला. हे बघा निघायली ना सालपटे, ही अशी निघली. इथं जी ती लास्ट हे आपलं छान निघली. आण बरं आरूबाई मला पाणी, कचरा भरपूर निघला, गाय खाईन ती. आणला आरूनी मला पाणी. व्हेरी गुड आरू. आणि कुरड्याची कालची क्लिप आहे बरं का, नाही तर तुम्हाला वाटतं आज पाडव्याची केली की काय. कालची क्लिप आहे ती, आमच्या बाजूच्या मावशीनी गच्चीवर टाकलेल्या, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते कुरड्या. पण काढताना खूप चुरा झाल्या यांच्या. कसं काय, माझ्या करून आणल्या मी 600 रुपयाच्या 5 किलो अशा त्यांनी दिल्या करून. कारण ह्यावेळेस मी दरवेळेस घरीच करत असते, पण ह्यावेळेस पोटामुळं म्हटलं नाही रेटणार, कशाला म्हटलं घरी करायच्या, त्याच्यामुळं मी करून आणल्या. आणि ही माझी पापडासाठी धुतलेली डाळ मस्त वाळली. ए बाय, काल बनवलेला वडा, त्याचीच भाजी करायला लागली आज. त्याला आधी भाजून घेत असते, नंतर भाजी बनवते त्याची. कैरी तर कैरीने रात्री छान जेवण गेलं आम्हाला कैरीमुळं. कालचा आपला वडा बनवला ना, त्याची भाजी छानच झाली ना. थोडासा माझ्याकडून जळाला भाजतानीच. मी बाहेर गेले, गल्लीत एक बाळ हरवलं होतं, रडू लागलं ते. तितक्या वेळात प्राचीनी पण लक्ष दिलं नाही, तर ते जळून गेलं. हल्ले असं होतंयच माझ्याकडून. मी काही गॅसवर ठेवते, एक तर चहामध्ये साखर तरी विसरणार, किंवा भाजीत मीठ तरी विसरणार, काही ना काही इश्यू होतोच आहे सध्या माझ्यासोबत. चला चहा मस्त झाली. मी म्हणलं डोकं काऊन काम करा ना, तर म्हणलं आज 5ला चहा पिला नाही, आधी चहा ठेवला. चला आता चहा घेते आणि वडा शिजायला थोडासा वेळ लागेल, शिजून देतो 5 मिनटं अजून. फ्रीजकडं नजर गेली तर हे हरभरे दिसले, तर म्हटलं आता सकाळच्या भाजीसाठी हे सोलून ठेवते. छान होती याची पण भाजी. आता तसेच पडले फ्रीजमध्ये, कोणी खायला पण नाही, सोलून ठेवते याला. मला वाटतं लास्ट हरभरे आता सीझनचे, कारण आता बऱ्यापैकी चांगला उन्हाळा सुरू झाला. फ्रीजमध्ये होते म्हणून टिकले. ताईंनो वातावरण असं झालं ना, आबळ आलं आज आणि पाऊस पडायला. दाखवते मी तुम्हाला. आणि रोज उन्हाळ्यामुळं अशी सवय झाली ना की हिटरचं पाणी कशाला तापवायचं म्हणून 11-12ला मी आंघोळ करते, कारण टाकीत पाणी गरम होऊन जातं. तर आज पण नळामुळं मी लेटच आंघोळ केलेली. पाणी भरायला याला वेळ गेला भरपूर असा.
तर माझा गाऊन राहिलाय धुवायचा अजून. पाणी आहे, पाऊस सुरू झाला बघा. दाखवते तुम्हाला. ताईंनो वातावरण असं झालं ना, आबळ आलं आज आणि पाऊस पडायला. दाखवते मी तुम्हाला. आणि रोज उन्हाळ्यामुळं अशी सवय झाली ना की हिटरचं पाणी कशाला तापवायचं म्हणून 11-12ला मी आंघोळ करते, कारण टाकीत पाणी गरम होऊन जातं. तर आज पण नळ्यामुळं मी लेटच आंघोळ केलेली. पाणी भरायला याला वेळ गेला भरपूर असा. तर माझा गाऊन राहिलाय धुवायचा अजून. पाणी आहे, पाऊस सुरू झाला बघा. दाखवते तुम्हाला. काढायची राहिली लोकांची आणि पाऊस सुरू झाला. टिपके 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 इथं दिसतोय स्पष्ट. हे बघा छान टपोर आहे. आणि तुम्हाला सगळं बोलण्याच्या नादात पाडव्याच्या शुभेच्छा देण्याचं राहूनच गेलं. गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना खूप खूप अशा शुभेच्छा नवीन मराठी वर्षाच्या. सोनीबाई आवाज द्यायला काय म्हणते काय माहिती, एकदा बोलून येते त्यांना. ते आचिल चहा करायला लावली, म्हटलं चहा तरी कर, मस्त जरा मूड जरा चेंज होईल. आणि मस्त आता साडी घालून 1-2 रील बनव म्हटलं गुढीजवळचं. तर काय आता पाऊस आला, पूर्ण असं घरात अंधारवानं वातावरण झालं. कदाचित लाईट पण जाऊ शकते, त्याच्यामुळं आता कॅन्सल करून टाकते, जाऊ दे. आणि सगळ्या गुढीविषयी एक भ्रम आहे की म्हणजे औरंगजेबाने जे संभाजी महाराजांचं मुंडकं लटकवलं होतं, म्हणजे गुढी उभारणं चांगलं नाही किंवा असं नुसते झेंडे लावा. आपल्या आपल्या याच्यानुसार आहे, पण तसं काही नाहीच आहे. कारण संभाजी महाराजांच्या आधीपासून संत जनाबाई झालं, संत तुकाराम महाराज झालं, त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे त्यांचे जे पण लेखन आहे त्याच्यामध्ये आधीच पाडव्याचा उल्लेख आहे. आणि शिवाजी महाराज ते सुद्धा गुढी उभारत होते. त्याच्यामुळं मला तरी वाटतं ते, म्हणजे माझे मते की ते फक्त एक हे, कारण हे गुढीचं खूप 500 हां त्याच्या आधीपासूनच आहे गुढीचं कन्सेप्ट. त्याच्यामुळं मी तर उभारते. पोरं लेकरं कसे खेळायले पावसात. पण गेली. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आणि आय होप सो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.